नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, पीएम किसान योजने रिलेटेड अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आपण वारंवार चॅनलवरती देत आहे। अशातच मित्रांनो, आता पीएम किसान योजनेअंतर्गत ज्या नवीन लाभार्थ्यांना सहभाग घ्यायचा असेल अशा लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। मित्रांनो, पीएम किसानची वेबसाईट सध्या चांगल्या परिस्थितीमध्ये सुरू आहे। जे नवीन लाभार्थी पीएम किसान योजनेअंतर्गत सहभाग घेऊ इच्छितात अशा लाभार्थ्यांनी आपलं पीएम किसानच्या पोर्टलवरती जाऊन लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे कागदपत्राचा। तर कागदपत्रे रजिस्ट्रेशनसाठी कोणकोणती लागणार आहेत याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे। तर ती मित्रांनो शेवटपर्यंत पहा, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे। व्यवस्थितरित्या समजून सांगतो जेणेकरून फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये। तर मित्रांनो, कागदपत्राची प्रोसेस सांगायची झाली तर सुरुवातीला लागत आहे ते म्हणजे आपलं स्वतःचं आधार कार्ड। आधार कार्ड मित्रांनो आपलं अपडेट असणं गरजेचं आहे, जेणेकरून पुढे भविष्यात आपल्याला OTP संदर्भात किंवा अपडेट संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। त्याच्यानंतर 2 नंबरला आहे आपलं पत्नीचं आधार कार्ड। आपल्याबरोबरच आपल्या पत्नीचं सुद्धा आधार कार्ड किंवा 18 वर्षा आतील जे काही आपले पाल्य असतील, मुलं असतील, यांचे आधार कार्ड सुद्धा आपल्याला या पीएम किसानच्या नवीन रजिस्ट्रेशनसाठी लागणार आहेत। म्हणजे एकंदरीत 18 वर्षाच्या आतील मुले आणि पती आणि पत्नी असे आधार कार्ड आपल्याला PDF स्वरूपात अपलोड करण्यासाठी लागत असतात। तर या आधार कार्ड बरोबरच आपल्याला जी इतर कागदपत्रे जोडावी लागत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात प्रमुख मुद्दा येतो तो म्हणजे आपल्या सातबाऱ्याचा। सातबारा आपल्या नावावरती कधी झाला, तो कसा झाला याबद्दलची सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण की फॉर्म भरताना याबद्दलची डिटेल आपल्याला ठिकाणी भरावी लागत आहे। सातबारा जवळ असेल तर तो किती तारखेला आपल्या नावावरती झालेला आहे तर ती तारीख आपल्याला त्या ठिकाणी भरावी लागत आहे। सातबारा झाल्यानंतर आपला खाते उतारा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये PDF स्वरूपात अपलोड करावा लागत आहे, तर तो सुद्धा आपल्या जवळ असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे आता आपल्या फेरफारचा। म्हणजे शासनामार्फत सांगण्यात आलेलं आहे की 2019 नंतर ज्यांचे क्षेत्र नाव झाले असतील अशा शेतकरी मित्रांनी आपले 19च्या अगोदरचे जे काही फेरफार असतील ते आपल्याला जोडावे लागणार आहेत। म्हणजेच 19 नंतर आपलं क्षेत्र नाव झालेला फेरफार तर जोडावा लागेलच, परंतु आपल्या नावावरती क्षेत्र कुणाचं आलेलं आहे तर तो सुद्धा फेरफार आपल्याला इथं जोडावा लागत आहे। तर 19 अगोदर आपल्या वडिलांच्या नावावरती क्षेत्र असेल तर वडिलांचा फेरफार आपल्याला आपल्या फेरफार बरोबर जोडावा लागणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्या वडिलांचा फेरफार जो 19 अगोदरचा असेल आणि 19 नंतर आपल्या नावावरती क्षेत्र झालेला आपला फेरफार, तर असे दोन्ही फेरफार आपल्याला या नवीन रजिस्ट्रेशनसाठी जोडावे लागणार आहेत। त्याच्यानंतर रजिस्ट्रेशनसाठी OTP व्हेरिफिकेशन घेतलं जात आहे। त्यासाठी आपला आधार कार्डला मोबाईल नंबर सुद्धा लिंक असणं गरजेचं आहे। फॅमिलीमधील जे लाभार्थी असतील त्यांचा एकट्याचा जरी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण रजिस्ट्रेशन करताना येणार नाहीये। तर ही एक अतिशय महत्त्वाची 4 डॉक्युमेंट आहे मित्रांनो, आणि याच्यामध्ये आपलं रेशन कार्ड सुद्धा ऍड करायचं आहे, जेणेकरून पुढे कागदपत्रामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। तर एकंदरीत तुम्हाला सविस्तर माहिती समजली असेल। आपलं आधार कार्ड, आपला सातबारा, खाते उतारा, फेरफार, रेशन कार्ड ही डॉक्युमेंट आपल्याला या नवीन रजिस्ट्रेशनसाठी लागणार आहेत, जी अतिशय महत्त्वाची असणार आहेत। आणि ती अपलोड करताना आपल्याला व्यवस्थितरित्या स्कॅन करायचे आहेत, व्यवस्थित स्पष्ट डॉक्युमेंट दिसली पाहिजेत, नाहीतर आपला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो। तरी संपूर्ण डॉक्युमेंट एका PDF मध्ये स्कॅन करून फॉर्म भरताना ज्या ठिकाणी आपल्याला अपलोडचा ऑप्शन येत आहे त्या ठिकाणी अपलोड करून आपला फॉर्म सबमिट करायचा आहे। तर ही मित्रांनो चालू घडलेले एक अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। भरपूर लाभार्थी आपल्याला विचारत आहेत पीएम किसान मध्ये आम्हाला सहभाग घ्यायचा आहे, तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायसाठी वेबसाईट सुरू झाली आहे का? तर वेबसाईट व्यवस्थितरित्या सुरू आहे। जे नवीन लाभार्थी सहभाग घेण्यासाठी इच्छुक असतील अशा लाभार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून या योजनेअंतर्गत सहभाग घेऊ शकता, आणि तुम्ही पात्र झाल्यानंतर शासनामार्फत तुम्हाला योजनेचा लाभ सुद्धा दिला जाईल। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपण वारंवार चॅनलवरती देत असतो, त्याच्यामुळे चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राईब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।